7 आणि उठून बसले आमच्या दोघीच्या दोघी जणी. ही तर आता उठली, पण एंजू दाखवते मी तुम्हाला. ते बघा, एंजू उठून तारक मेहता बघते. सकाळी 6 वाजता उठली आहे. कारण का तर तिला खूप थंडी वाजत होती. आज गारवा होता ना, तर तिला थंडी वाजत होती, तर सकाळी लवकर उठली. बाबू आत्ता उठली. काय बाबू? आणि उठून हिचं काम सुरू झालेलं आहे, कपडे काढायचं. आज नाश्त्याला बनायचे साबुदाणा. रात्रीच भिजवलेलं, लक्षात पण नव्हता माझ्या, पण झोपेतून उठून लक्षात आलं की एंजलने सांगितलेलं उद्या साबुदाणा वडा बनव. बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये साबुदाणा मिक्स करते. मी मिरची पण टाकते, पण आता मिष्का पण खाणार आहे. हा नाही, मिष्का खाते म्हणून मी मिरची नाही टाकते, नाही तर मग मी मिरची टाकते. मी पण मिरची खाते. आईने त्या दिवशी बघितलं ना कसं चाटलं. बरं झालं थोडस शेपटीत सारली, नाही तर तिखट वाटलं असतं. हालत खराब झाली असती माझी. मीठ आहे. मम्मी इकडे बसू का? जेव्हा गॅस नाही चालू आहे तेव्हा. बघा ही झोक्यावर बसते नुसती. ती पण हुशार झाली. तू दिसली ना उठलेली, म्हणून ती धावली लगेच. बघितलं, गॅस चालू नाही ना. तुम्ही खाते बघा. मी डाळ ठेवलेली आहे, डाळ बनवते. आणि ते चणा डाळ भिजवलेली, कारण कोबी बनवायचे. आज नवीन कढईला मुहूर्त लागला, कारण आज जोरदार पाऊस आहे, त्याच्यामुळे बेड खोललेला, तर मला ही दिसली. आता ह्याला जवळजवळ मला वाटतं 2 ते 2.5 वर्ष झाले असतील घेऊन, पण यूजच नाही केलेली. कारण की माझ्या ऑलरेडी ज्या तुम्हाला दिसत असतील 2 कढया आहेत,
त्या खूप खराब झालेल्या आहेत, काळ्या झालेल्या आहेत, पण मी त्याच यूज करते कारण की सवय झालेली आहे मला त्याच्यामध्ये करायची. माझ्या सासूच्या वेळेसच्या आहेत त्या, पण मला त्याची सवय झाली आणि ही एक आहे माझ्याकडे, ही पण याच्यापेक्षा लहान आहे, पण तरी पण मला त्या दोघांची सवय आहे ना करायची. तर मग त्याच्यातच करते मी. तर म्हटलं आज जाऊ देत ही काढूयात आणि याच्यात करूया म्हणून असा विचार केला. आणि कारण की त्या ऑलरेडी माझ्या घाण आहेत आणि घासायच्या आहेत, त्याच्यामुळे म्हटलं याच्यात बनवून टाकूया आणि मग नंतर ते यूज करूया. त्या आता कशा काही तेल असं पदार्थ असे तळले ना तर त्या त्याच्यासाठी यूज करेल. ही नवीन का काढत नव्हती, बिकॉज काय आहे ना, ही नवीन आहे ना, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ना लगेच पदार्थ चिटकून जातो, म्हणजे त्याला यूज करून करून ते होईल. पण स्टार्टिंगला आहे ना मग असं काही घेतलं ना बनवलं की ते चिटकतं नवीन ह्याच्यामध्ये, म्हणून मला ते थोडं असं काढायला नको वाटत होतं एवढा दिवस. पण म्हटलं आता आज जर काढलंच होतं सामान तर म्हटलं हे काढून ठेवूया, जाऊ देत किती दिवस. मग ते बेडमध्ये राहिलं की मग ते आतमध्येच राहतात भांडे. भरपूर सारे भांडे आहेत की जे की माझ्या बेडमध्ये आहेत आमचे भांडे, तर ते यूज करायला, कारण की इकडे ऑलरेडी एवढी बसतात, मग ते यूज होत नाहीत तर मग खराब होण्यापेक्षा ते आतमध्ये ठेवून दिलेले आहेत. तर आज म्हटलं याच्यामध्ये करूया. तर आज कोबीची भाजी करते आणि डाळ भिजवलेली आणि इकडे कांदा वगैरे कापून घेते आणि ह्याच्यामध्ये बनवून घेते. एंजल गेलेली ट्युशनला आणि ही बघा ही कशी झोपलेली आहे. सकाळी लवकर उठून ह्यांचा एवढा गोंधळ. आणि मग आता फायनली ती गेली. आज पाऊस होता तर तिचा मूड नव्हता जायचा, पण गेली ती. चला तोपर्यंत भाजी चपाती बनवून घेते, ती येईल मग स्कूलची तयारी होईल.
गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सगळी कामं आवरलेली आहेत, जसं की मी तुम्हाला दाखवलेलं की मी आज कोबीची भाजी, थोडी डाळ बनवलेली आहे आणि चपाती भात केलेला आहे. आणि आज सकाळपासून पाऊस आहे, मस्त थंड वातावरण झालेलं आहे. पण कामं करत राहिले की घाम येतो, पण नंतर थंड वाटतं. आणि पूर्ण हिरवं हिरवं झालेलं आहे आज मस्त सगळीकडे. दिसत असेल नाही ते गॅलरीतून मी दाखवेल तुम्हाला. छान वाटते. अजून पण काळोखच आहे. आज पूर्ण दिवस मे बी पाऊस राहील वाटतं. चला आता एंजल येते, मग एंजलला जेवण द्यायचं, तिची तयारी करायची. मग झाला आपला दुपारचा वेळ गेला. आणि ही बघा मिष्का. तोपर्यंत थोडीशी कपडे राहिलेले ते धुवून घेते. सकाळी खूप पाण्याचा प्रॉब्लेम झाला आणि थोडंसंच आलं पाणी, त्याच्यामुळे काही कपडे झालेले नाही, ते धुवून घेते आणि मग परत तुम्हाला भेटते. ब्लॉग कंटिन्यू करते, तोपर्यंत माझा ब्लॉग बघत राहा पुढे. मिट्टी मारो एक दूसरे को मिट्टी मारो. दीदी आली. बोलो दीदी. 2 जणींची कमेंट आलेली की सेल्फी स्टिकसाठी की लिंक पाठवा आणि त्याची प्राईस किती. तर ही आहे सेल्फी स्टिक, जे की मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझी ही सेम आहे. तर तिथूनच मला 2 जणांनी कमेंट केलेलं की प्राईस किती आहे. तर याची प्राईस 418 रुपयाला काहीतरी फ्लिपकार्टवरून मी घेतलेली. आणि त्याच्याबरोबर मला हा माईक पण भेटलेला. हा जास्त मी काही यूज नाही केलेला आहे, तर ह्याचं मला नाही माहिती आहे कशी क्वालिटी आहे वगैरे. पण हा त्याच्यासोबत मिळालेला. हा म्हणजे मी यूजच नाही करत आहे. आणि ही सेल्फी स्टिक होती. तर जसं की त्यांनी सांगितलेलं मुव्हेबल आहे, ह्याच्याने आपण हे करू शकतो. आणि स्टँड पण होतो याचा. हा म्हणजे कुकिंगसाठी वगैरे ह्याचं चांगलं आहे. आणि सेल्फी पण आहे, याची स्टिक पण मोठी आहे. आणि इथे लाईट पण आहे, जे की अंधारात आपण जर व्हिडिओज काढतो तर इथे बटन आहे, लाईट आहे आणि माईक पण आहे. तर लिंक हवी आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि ह्याची प्राईस तर त्या ताईंनी मला विचारलेलं, तर त्यांना मी सांगितलेलं आहे.